दुपारी 1 वाजता. गर्ल्स 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 ऐका, आता आपली जी मोहीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक जोडपं शोधायचं आहे ज्यांचं वय आजी आजोबाच्या टाईपचं असायला पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना शोधायचं आहे वेगवेगळं. तर एकत्र नका जाऊया. रेडी? आता तुमचं लग्नाचं वय तुम्हाला शोभल, आम्हाला शोभल का म्हाताऱ्या माणसाला? नको बाबा नको, आम्हाला नको लग्न. मी पळते. नाही पहिलं तुझंच लावणार. आजी माझ्याच लग्नाच्या मागे लगेच धरून ठेवलंय. 30-40 वर्ष झाली आहे ना ज्यांच्या लग्नाला, त्यांचं परत लग्न करणार आहोत. मजा मजा. मला एक वृद्ध जोडपं पाहिजे ज्यांना परत लग्न करायला आवडेल. तुम्ही प्लीज सजेस्ट करा मला. बनू कुठे इथे, त्यांना आज पाहिजे लगेच. तर मी अगर सांगितलं की आपण परत लग्न लावायचं तुमचं. अरे बापरे, नको बाकी काय म्हणले काका बघा, परत बघा तुम्ही नवरदेव बनणार, परत ती सगळी मजा येणार आहे परत. काय ते शक्य नाही का? ठीक आहे चला, थँक्यू. आजी वेळ आहे का थोडासा? कोण आहे का घरी? मग अजून इकडे कोणच नाही जोडपा जो आम्हाला भेटेल आता. जोडपं? अरे 2 मिनिटं बोलायचं होतं. स्वयंपाक राहिलाय. चालेल चालेल, करून घ्या करून घ्या. मी आता रानात चाललोय आता. अरे आता नाही, संध्याकाळी. नाही मला ना म्हशी भेटते नाही, मला कोंबडी नीट भेटते नाही, मला आजोबा नीट भेटतात आणि आता हे जोडपं पण नाही भेटत आहे. 7:30 सुरू आहे का काय? बघू आम्ही मग. थँक्यू. बाय. बाय. पाणी वगैरे काय फराळ आहे तुमच्याकडे? अनारस आहे. द्या एक पीस. काय आता. थँक्यू 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 थँक्यू. जोडपं नाही, निदाना नरस तरी मिळाला. तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत? झाली 40 वर्ष झालेत. पहिलेच तुम्ही स्थळ बघितलं आणि तुमचं लग्न झालं असं का? खूप शोधलं होतं. 2 लग्न केलीच मी. नसतं आपलं. मग एक मंडळी. पहिले काय झालं? अरे बसा बसा आजी बसा. तर हळूहळू बोलता बोलता आम्हाला हे कळालं की आजोबांचं हे दुसरं लग्न झालं होतं आजींसोबत आणि आजोबा तिसरं लग्न करायला सुद्धा तयार होते. चालेल ना, आजोबा तर तयार झालेत बघा. आजोबाच लावा. आजोबाचा आणि कोणासोबत? मग तुमच्यासोबत नाही, आजोबा दुसऱ्यांसोबत लावायचं का मग? आजी डन. आता आजोबांना आम्ही कन्व्हिन्स करू. हो, आम्ही घेऊन जाऊ आजीला. कोपरापासनं नमस्कार. जावा. सगळ्यांनी पाडला गावभर शोधून शोधून फडशा. आता उरली आहे वर्षा. मी एक वस्तू तुम्हाला प्रपोज करते. तुम्हाला परत लग्न करायचं आहे का? नको. अरे एवढं वर्षानंतर खूप मजा येईल. परत एकदा आता नको आम्हाला. आम्ही कोणी दुसरी नाही देणार आहे. याच बायको बरोबर यांच्याच बरोबर नाही. नवीन फील होईल तुम्हाला. एवढंच नाही, ऐका, अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत तुमचं टीव्ही वरती, झी मराठी वरती आमच्या शो मध्ये तुमचं लग्न बघणार आहे. नको. बघा, ऐका, किती चांगलं वाटत. तुम्हाला काय वाईट वाटतं यांचं लग्न? तुम्हाला काय वाईट वाटतं? तुम्हाला काय वाईट वाटतंय? बघा, सगळे होय बोलतात. आणि हीच बायको आहे, मी चेंज नाही करणार आहे, शपथ. हीच राहणार आहे. चांगलं दिसेल एकदम. काय करायचं होय. मग तुमचं मत आम्ही लोक पण म्हणतात करा. सो हाय दर्शकांनो, मी माझं कपल शोधलं आहे आणि मला असं माहिती बाकीचे मुलींना नाही भेटले असेल अजून. आय फील सो. आणि माझे कपल खूपच स्वीट आहेत. 39 इयर्स झाले त्यांच्या मॅरेजला. आय विश खूप मजा येईल यांचं लग्न लावायला परत एकदा. चला मग, काका रेडी आहे? तुम्ही पण रेडी? हे तयार झालेत. बघू मुली काय तयारी करायला लागल्यात. सो दादा, आम्हाला हळदीसाठी दोघांसाठी साडी आणि याच्यासाठी टोपी ते जे बोलतात ते, आणि संध्याकाळचा शालू आणि यांच्यासाठी कोट. बस. एक येलो कलरची साडी दिसली आणि पटकन मी आणि रसिकांनी आजीला सांगितलं की तुम्ही घालून बघा. आणि जेव्हा आजीने घातली ती साडी, शी वॉज लुकिंग अप्रतिम. हळद काढणे. तुम्हाला हळद कुंड खरेदी करायची आहे. मिक्सर मध्ये नाही करायची आहे, जातावर बारीक करायची आहे.
हेतल, वर्षा आणि वैष्णवी. इकडची समधी तयारी झाली. आता हळदीची बघू. फर्स्ट स्टेप जी असते या प्रोसेस, त्याच्यामध्ये हळद कुटायला लागते. हळद कुटली आणि हळद पिसली तेव्हाचे सॉन्ग चालू होते. यु नो मला हे सगळं खूपच नवीन एक्सपिरियन्स होता. घरी जाऊन पत्रिका देवासमोर ठेवणे आणि घरातील नातेवाईकांच्या घरी जाऊन आमंत्रण देणे ही जबाबदारी अंकिता आणि स्नेहाने पार पाडायची आहे. काळ भैरवनाथच्या इकडे मंदिरमध्ये मी पत्रिका दिली आहे आणि खूप पीसफुल वाटलं. खूप मनापासून असा आनंद होता की काहीतरी वेगळं होतंय. आज मोहीम आणि तालीम काहीतरी वेगळीच चालू आहे. सुरू झाली आहे लगीन घाई. लवकर पत्रिका पोहोचव ग ताई. नमस्कार. येऊ? काकाबूचं लग्न म्हणून पत्रिका द्यायला आले. काकाबूच्या लग्नाला नक्की या. कोणाचं लग्न? आपल्या लालसिंग दाभाडे आणि उज्ज्वला काकीचं. अरे लग्न झालेलं आहे त्यांचं. तीच तर गंमत आहे. आम्ही परत लग्न लावतो आणि आज सोहळा पूर्ण चमकवणार आहोत. बरं नक्की या. नक्की या. ठीक आहे. मंडप आणि सजावट याची जबाबदारी संस्कृती आणि रमशानी पार पाडायची आहे. मला आणि रमशाला सोबत मिळून मंडप डेकोरचं काम होतं. काम खूप आहे तर आपल्याला डिवाइड करायला लागेल. एक काम कर, हे जे खालचं सेटअपचं सगळं आहे ना ते तू घे. होय, फ्लावर्स वगैरे मी बघते. हा, फ्लावर्स बघ. बाकी जेवढे पण स्टेजचं जे सेटअप आहे ते मी घेते. दादा बरोबर चाललंय ना लाईट? बाकीचे जे दोन अजून हे आहेत ते इकडे. आम्हाला आमच्या नवरदेवसाठी चांगले लग्नाचे कपडे, लग्न आणि हळदीचे कपडे पाहिजे. नवरदेव हे आहे आपले नवरदेव. दाखव त्यांना सर्व. आवडला ना कलर? आवडतं पण आता आम्ही घालत नाही. पहिली आत्ताची पोरं घालतात, आम्ही नाही घातलं असं. जेव्हा आम्ही त्यांना शेरवानी आणायला सांगितली तेव्हा आजोबा लगेच बोलले की नाही, मला शेरवानी नाही घालायची आहे, मला दुसरं काहीतरी द्या. तर मी आणि रसिकांनी शॉपकीपर काकांना सांगितलं की आमच्यासाठी काहीतरी वेगळा ऑप्शन द्या. तर आजोबांची पण खूप इच्छा होती की मी शेरवानी नाही घालणं आणि कोट घालावं. दादा मला आजच्या आज पाहिजे. संध्याकाळी आहे लग्न. आज का? हो, उद्या दुपारपर्यंत दिलं नाही 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 प्लीज संध्याकाळपर्यंत. सो शॉपकीपरला आम्ही मनवलं आणि त्यांनी सांगितलं की फाईन, तुमच्यासाठी मी आजच्या दिवशी पटकन शिवून देऊ आणि प्रॉपर डिलिव्हर करू. व्यवस्थित माप घ्या, मापात पाप नको. बायका असतात त्या गाणे बोलतात, त्यांना ओव्या बोलतात, त्या आम्ही शिकल्या आणि त्या खूप फनी होत्या. त्या काकी ज्या गाणे ते गात होत्या त्या आमच्या सगळ्यांचं एक एक नाव घेऊन त्यांनी ते ओव्या गायला. काकी उखाणा घ्या. केळ देते सोलून, पिरू देते चिरून, तुळाजीरावांच्या जीवावर कुंकुले ते करून. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, विजयरावांचे नाव घेते पती या नाते. नाव घ्या, नाव घ्या. काय आहे नावात? चला सर्वांनी जाऊ बाई. मी एवढं क्लोजनी हे सगळं एक्सपिरियन्स केलंय की हल्दी कशी असती, कसं पिसायचं असतं त्याला, त्याचं पेस्ट कसं बनतं, काय काय कशाने मिक्स करतात. मी दूध आणि पाणी मिक्स करून प्रॉपर हळद बनवली नव्या नवरीसाठी. हल्दीच्या पहिले बांगड्या भरण्यात आले. त्यात फॉर मी एकदम फर्स्ट एक्सपिरियन्स होता. हळद लागणार भरवून आणि आमचं जोडपं दिसणार तरुण.
नमस्कार, राम राम मंडळी. राम राम. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. वा 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 वा, लय भारी मंडप सजलेला आहे, लय भारी डेकोरेशन बी झालेलं आहे. आज यो लग्नाचा घाट घातलाय. मग आपल्या शहरातल्या पोरींना बोलायला पाहिजे का नको? चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पोरींचं. खर्च जोरदार केला वाटतं. एकदम एकदम भारी. तुम्ही आलात ते पण एवढं नटून थटून. उत्सव मूर्ती कुठे आहेत? उत्सव मूर्ती नाही माहिती? तुम्हीच आहात ना नाही, उत्सव अच्छा मूर्ती? इथनं सुरुवात आहे नाही का? उत्सव मूर्ती म्हणजे आपल्या आजी आजोबा कुठे आहेत? अच्छा, नवरा नवरी ज्यांचं लगीन आहे इकडं होऊन जाऊ दे. आजोबा कसं वाटतंय? मस्त वाटतं. लय भारी, लय भारी. आजोबा तुमचा स्टेप करून दाखवणार होतो तुम्ही आम्हाला सोबत हळदीमध्ये केलेला. जरा जरा दाखवा, जरा सगळ्यांना बघू दे, जरा दाखवा. जसा आजोबांचा तो स्टेप आहे ना, तसा आजींचा असा एक ठुमका आहे जो आजी. हो का आजी? जरा दाखवा, दाखवा जरा. घरातनं कोण कोण आलंय? घरातनं जाऊबाई, सुनबाई, मुलगा येणार आहे. सगळे आलेत? हो. वा वा वा, बघा त्यावेळी नव्हते. हो, तुम्ही पण नव्हता ना. हो, तुमचं लगीन जेव्हा झालं तेव्हा आमचा जन्म बी झाला नव्हता. हो बरोबर आहे. आजी लई खुश आहे. काय कारण अशी हाऊस भेटली नव्हती ना करायला त्या काळात. आजी आजोबा ऐकतात तुमचं सगळं? नाही ऐकत. नाही काय बरोबर आहे, खरं. बरं, आज सगळ्यांच्या समोर सांगा त्यांनी काय ऐकलं पाहिजे तुमचं? कुठल्याही कामाची खूप घाई करतात ना, शिस्त नाही. थोडस त्यांचं ऐका जरा. आहे की नाही? हळूहळू हळूहळू. तुम्ही बसा. भटजी आम्ही आता इथून पुढे घेतो. हो इकडे गुरुजी. हा चला. हो माडकानी करू नका. नाही अरे उचला आजी ना. हो आजीला उचला की लवकर. जाता वर घ्या. घ्या. नाव घ्या कोण बांधते? नाव घ्या. गणपतीचा देवळाला सोन्याचा कळस, माधवीचं नाव घ्यायला मला नाही आळस. माझं पण, मी पण. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर आमचा जीव रंगला एकमेकांवर. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर आमचा जीव रंगला एकमेकांवर. अक्षयाचं नाव घेतो जाऊबाई गावाच्या या मंचावर. तुम्ही दोघांनी घ्या आता नाव. आमच्या बावधन गावच्या काल भरवनाथाचा सोन्याचा कळस, विमलचं नाव घ्यायला मला नाही आळस. गुरुजींना कॉपी लागेल. तुम्ही पण घ्यायला पाहिजे. शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेने केला नवस, लालसिंगरावचे नाव घेते. आज आहे शूटिंगचा दिवस. आता इथं शुभविवाह सोहळा संपन्न झालेला आहे. मजा आली की नाही? आजी आजोबा तुमच्या लग्नाला सगळे जमलेत, पण एक जण आहे ज्यांना आता तुमच्याशी बोलायचंय. हॅलो. हा बोला. मी तुमची मुलगी बोलते, मनीषा बोबडे.
बरीच ना? हा बरी आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यात असा कुठला प्रसंग होता, खडतर प्रसंग, जो तुम्ही दोघांनी एकमेकांच्या साथीने त्याच्या सामोरं गेलात आणि त्यावर मात केलीत? खरं तर कसं माहितीये का, मुलगी ज्यावेळी दुसऱ्याच्या घरी नांदा जाते ना, त्यावेळी कुठल्या प्रकारची माणसं भेटते हे कुणीही काही सांगू शकत नाही. बघताना मुलगा चांगला बघून दिला, सगळं काय व्यवस्थित झालं. मुलगा इंजिनियर आहे, त्याला 2 मुली बी झाल्या आणि त्याच्या आईवडिलाचं एकच मत होतं की ही असणारी इस्टेट ह्या जिनगणीला वारसदार म्हणून मुलगा असावा, त्याच्या आई वडिलाची इच्छा. त्यामुळे त्यानं सेकंड मॅरेज केलं. खरं तर खरंच अंगावर काटा आला बघा. खूपच कठीण प्रसंग आला तुमच्या मुलीवरती. हो. आणि या प्रसंगात सुद्धा त्या तुमच्या बरोबर तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या होत्या. आणि मला असं वाटतं ही ताकदच तुमच्या मुलीला मिळाली म्हणून त्याही आता खंबीरपणे उभ्या आहेत. हो. म्हणजे टाळ्या सुद्धा कमी आहेत खरं तर यांच्यासाठी. बरं, एक खेळ खेळूया, आहे की नाही? बोला की. आणा साहित्य आणा. चला, गोड दिवस तर गोड पासून सुरू झालं पाहिजे. संस्कृती पकड, खायचं नाहीये, हातात धरायचं फक्त. इथे असं पकड. बघूया आजी आजोबा कोण कोणाला जास्त जिलेब्या भरत. 3, 2, 1 सुरू करा. सावकाश सावकाश, घाई नाही. आपलाच नवरा आहे आणि आपलीच बायको आहे ना. अहो त्यांना पण भरवा. काका पूर्ण का मला आजी एवढी स्वीट होती की उठून तिने सगळ्या मुलींना जिलेबी स्वतः भरवली. तेव्हा असं मम्माची आठवण आली मला. एकदम रडण्यासारखं वाटलेलं की ओ हे काय झालं. डोळ्यात डोळे टाका, डोळ्यात डोळे एकमेकांकडे बघा. आता अजून एक खेळ खेळायचा आहे. एक अंगठी असणार, ती त्यात टाकणार. दोघांनी त्या पाण्यात हात घालायचा आणि जो कोण पहिले ती अंगठी शोधून काढेल तो जिंकला. बघा वर्षा, आज आपण यांचं नातं बघितलं की 40 वर्ष आज पूर्ण होत आहेत तरी त्यांचं नातं टिकून आहे. पण तुला तुझ्या आयुष्यात जो काही स्ट्रगल करावं लागलाय त्याबद्दल काही म्हणायचंय तुला? मी स्वतः एक डिस्फंक्शनल फॅमिली पासून येते, तर मी असं एवढं प्रेम एक कपलमध्ये नाहीच बघितलंय. आणि आज मी यांना बघून एवढे इन्स्पायर झाले. मी मॅनिफेस्ट करते असं मॅरेज इन फ्युचर. वैष्णवी, सकाळी मला जेवढं मी लग्नापासून लांब पळत होते तेवढंच मला आता जास्त इच्छा वाढली आहे दोघांना बघून. खरंच. बरं आजी आजोबा, आज तुमचं लग्न झालंय, आता सगळे आम्ही तुमच्या पाया पडणार. आता पोरींवर आणखी एक शेवटची जबाबदारी आहे. काय असेल? जेवण वाढायचं. जेवण आणायचं. भूकच लागली वाटतं तुम्हाला. ते देणार. परत न्यायची आहे, त्याचं काय? विदाई. आजीला घरी आता रडवायचं त्यांना. तर असं आहे शेवटचं, म्हणजे त्यांना नाचवायचंय तुम्हाला. खूप सुंदर अशा पद्धतीने लग्न पार पडलेलं आहे. कसं वाटतं आता? छान वाटतंय. छान वाटतंय. छान. मोहीम सांगण्यात आली जरा तेव्हा टेन्शन आलं होतं की कसं होणार. कोणाचंही लग्न लावू शकतो. आता वेळ झालेली आहे गुणांची. तो जिंकतो ज्याला मिळते मजा आणि जो हरतो त्याला मिळते सजा. तर
या मोहिमेला कुठलेही गुण नाहीत. काय खुश का? आजी आजोबा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. तुमचे आभार आहे.